मांडू त्याच्यावर बसताय तर मग त्याला खेळली पाहिजे. आता ते 6 जण उपोषण करते का त्यांना गरज आहे का त्याची बाकी जण गरज नाही. प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून लोकांनी यायला पाहिजे, नाही तर बोलायला पाहिजे, पाठिंबा यायला पाहिजे, त्यांची त्रास त्यांना पाहिजे. बरोबर आहे. विजू भाऊच्या हड्डी उघडी पडली पाहिजे, तब्येत कमी झाली पाहिजे. मास्क नाही विजू भाऊ असं वजन काही होणार नाही आपलं, त्याने नंतर होईल. आता बरेच अजून गरम पाणी एवढं सार आहे. गरम पाणी शिवलिंगप्पा डुमे, राहणार सेवली. आमच्या इथं गेले 5 दिवस झाले उपोषण चालू आहे, मात्र प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतलेली नाही. आमच्यावरती अप्पर तहसील संदर्भात अन्याय झालेला आहे. शासन निर्णयाला डावलून प्रशासनाने व शासनाने दबावापोटी हा निर्णय दुसऱ्या गावाला दिला आणि आम्हाला वंचित ठेवलेला आहे. शासन निर्णयाला डावलून फक्त आमच्याकडं PSC म्हणजे डॉक्टर लोक येत आहेत, चेकअप वगैरे करत आहे आणि आमच्यासोबत 2 वयोवृद्ध व्यक्ती आहेत. 2 वयोवृद्ध व्यक्ती आहेत आणि त्यांची तब्येत हलवलेली आहे. मात्र PSCचे लोक येऊन आम्हाला विनंती करत आहे. मात्र आमचा असा निर्धार आहे की जोपर्यंत आमचा निर्णय आम्हाला मिळणार नाही, आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. अप्पर विषय असा आहे की शासन या सर्व निकषाला डावलून त्यांनी मेर या गावाची अधिसूचना काढलेली आहे आणि ते गाव कुठल्याही निकषामध्ये बसत नसताना सुद्धा राजकीय दबावापोटी प्रशासन व शासनाने ह्या ही अधिसूचना काढलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही गेल्या 7 तारखेपासून उपोषणाला बसलेलो आहोत. मात्र आत्तापर्यंत इथं कुणीही भेट द्यायला आलेलं नाही. शिवाय तलाठी, मंडळाधिकारी व तहसीलदार याच्याशिवाय कोणीही भेट द्यायला आलेलं नाही. आणि PSCचे कर्मचारी जे आहेत, डॉक्टर लोक, ते येऊन आमचं रोज चेकआउट करत आहेत. आमच्या इथे 2 वयोवृद्ध लोक आहेत, त्यांची तब्येत जास्त झालेली आहे. मात्र आमचा निर्णय असा आहे की जोपर्यंत आमची मागणी होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार नाही. आणि PSCचे डॉक्टर लोक असे म्हणतात की करणं गरजेचे आहे आणि तुम्ही हॉस्पिटलला चला. मात्र आमचं मत आहे की आम्हाला ट्रीटमेंट घ्यायची नाही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्हाला ट्रीटमेंट घ्यायची नाही आणि उपोषणही सोडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.